उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे आणि शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत धुळे ग्रंथोत्सव 2025 शनिवार व रविवार दिनांक 17 व 18 जानेवारी 2026 रोजी आर.सी. पटेल कॉलेज फार्मसी कॅम्प्स तालुका शिरपूर येथे होणार आहे। भव्य ग्रंथ प्रदर्शन, विक्री तसेच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी सादर करणार आहे। वेळ सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत, प्रवेश विनामूल्य। या दिवशी दिनांक 17/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता शनिवारी ग्रंथोत्सव उद्घाटन सोहळा शुभ हस्ते जयकुमार भाऊ रावल, मंत्री पणन व राज्य शिष्टार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अमरीश भाई पटेल, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य, माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य। प्रमुख उपस्थिती खासदार डॉक्टर शोभाताई बादशाह, खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार काशीराम पावरा, आमदार श्रीमती पंजवाताई गावित, आमदार श्री अनूप भैयाजी अग्रवाल, आमदार श्री राघवेंद्र पाटील उर्फ रामदादा, श्रीमती भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी अजीज करीम शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक नितीन कापडनीस, आयुक्त महापालिका धुळे शरद मंडलिक, उप विभागीय अधिकारी शिरपूर श्री माननीय अशोक गाडेकर, ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य। विशेष अतिथी श्री सचिन जोपळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक नाशिक, श्री गजानन कोटेवार, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, श्री भूपेश भाई पटेल, अध्यक्ष आर.सी. पटेल एज्युकेशन सोसायटी शिरपूर, डॉक्टर तुषार भाऊ रंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे, माननीय डॉक्टर दत्ता परदेशी, अध्यक्ष नाशिक विभागीय ग्रंथालय संघ, माननीय अविनाश बदाने, अध्यक्ष धुळे जिल्हा ग्रंथालय संघ, बबनजी अग्रवाल, विश्वस्त श्री शिरपूर विजय भंडारी, विश्वस्त शिरपूर एज्युकेशन सोसायटी, विजय अग्रवाल, विश्वस्त एज्युकेशन सोसायटी शिरपूर, विजय भंडारी, विश्वस्त एज्युकेशन सोसायटी। सकाळी 11 ते 1 उद्घाटन सोहळा, त्यानंतर दुपारी परिसंवाद, त्यानंतर रविवारी वाचन, दुपारी भाषिक कवी संमेलन असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहे। तरी या कार्यक्रमाला ग्रंथालय प्रेमी नागरिक तसेच सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी यांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन श्री जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धुळे यांनी केले आहे। विशेष सहकार्य आत्माराम खंडीकर, राजसिंग देशमुख, ज्ञानेश्वर माळी, ओंकार आबा, मधुकर पाटील, संजय ठाकरे, अनिल न्याळोदे, महेंद्र जाधव, संजय पाटील, प्रमोद महाजन, मगन पाटील, प्रमोद वाणी, निरंजन महाजन, ॲडव्होकेट राहुल महिरे, आरो पाटील, समाधान नगराळे आणि राजकिरण राजपूत, श्रावण पाटील, जगन्नाथ मोर्शे, जयराज राजपूत, अनिल भाविस्कर, विनोद आयरे, कचरू आयरे, आर.सी. खैरनार, प्रवीण मोरे, हिम्मतराव पाटील, परमेश्वर महाले, अनिल सोनवणे, चेतन पगारे, सुवर्णसिंग गिराचे, सुरेश पाटील, राजेंद्र माळी, हंसराज शिंदे, विजय पाटील, नरेंद्र देवरे, नानाभाऊ पाटील, युवराज बोरशे, दिनकर पवार, संदीप गावित हे उपस्थित राहणार आहेत। तरी ग्रंथोत्सव समिती समन्वय समिती माहिती जिल्हाधिकारी धुळे, आर.सी. पटेल एज्युकेशन सोसायटी शिरपूर, जिल्हा ग्रंथालय संघ, जिल्ह्यातील शासन मान्य सर्व ग्रंथालये प्रमाणे सर्व वाचनालयांनी उपस्थित राहावे असे आवाहन नागरिकांना तसेच ग्रंथप्रेमी युवकांना केले आहे।